साई सम्राट न्यूज. साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज. मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे. पहिली पत्नी असताना दुसरे लग्न करणे पडले महागात. पंढरपुरात प्रतिष्ठित व राजकीय घराण्यातील 12 जणांवर गुन्हा दाखल. कुंभार गल्लीतील जगताप दुहेरी हत्याकांडासारख्या तुला व तुझ्या माहेरच्या लोकांना जीवे मारून टाकण्याची दिली धमकी. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहिणीला न्याय देणार का? या प्रकरणी पंढरपुरात उडाली एकच खळबळ. पंढरपूर शहरातील मर्चंट बँकचे माजी अध्यक्ष स्वर्गीय पांडुरंग शिंदे नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहन यांचा विवाह सोलापूर येथील फौजदार राजकुमार श्रीमान यांच्या मुलीबरोबर 2017 साली झाला होता. त्यावेळी शिंदे नाईक यांनी कोट्यावधी रुपयांची मालमत्ता व आपत्यांची स्वप्न रंगवली होती. परंतु पत्नी ऐश्वर्या हिला संपत्ती मिळू नये म्हणून तिला अपत्यप्राप्ती होऊ न देता कट रचून बेकायदेशीर व अनधिकृतपणे दुसरा विवाह रोहन यांनी केला असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. शिंदे नाईक हे एक प्रतिष्ठित व राजकीय घराणं म्हणून ओळखलं जातं. मुबलक पैशाच्या जोरावर रोहन शिंदे नाईक हे कायद्यालाही जुमानत नसल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यांचे लहान बंधू राहुल शिंदे नाईक यांना तीर्थक्षेत्र आघाडीकडून म्हणजेच भगीरथ भालके प्रणिता भालके यांनी गेल्या 2 महिन्यापूर्वी स्वीकृत नगरसेवक म्हणून पंढरपूर नगर परिषदेवर घेतले आहे. पैसा व राजकीय बळावर केवळ रोहन शिंदे यांनी बारामती तालुक्यातील मोरगाव येथील पोपट तावरे यांच्या मुलीशी रोहनने दुसरा बेकायदेशीर विवाह केला आहे. त्यामुळे एका सुशिक्षित पहिली पत्नी ऐश्वर्या रोहन शिंदे नाईक यांनी पंढरपूर पोलिसात दोषी असणाऱ्या तब्बल 12 जणांवरती गुन्हा दाखल केला आहे. पहिली पत्नी ऐश्वर्या हिच्याबरोबर रोहन शिंदे यांनी घाई गडबडीने फसवणूक करून विवाह केला होता. त्यानंतर काही दिवसातच रोहन यांनी माहेरून पैसे आणण्यासाठी ऐश्वर्याला तगादा लावला व त्यावेळी मारहाणही केली आणि मला पेट्रोल पंपाचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तू माहेरून पैसे आणून दे, नाही म्हणून मी तुला माझे अपत्य होऊ देणार नाही, त्यापासून तुला वंचित ठेवणार आहे. त्याचबरोबर मला मालमत्तेत वाटा दिला जाऊ नये म्हणून अपत्य प्राप्ती होऊ दिली नाही. महत्त्वाचे म्हणजे मी कोर्टामध्ये घटस्फोट प्रकरण दाखल केले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना रोहन शिंदे यांनी दुसरा विवाह केला आहे. या प्रकरणी दोषी असणाऱ्या 12 जणांवर गुन्हा दाखल असून अद्याप या 12 जणांतील एकाही व्यक्तीला पोलिसांनी अटक अथवा चर्चेसाठी सुद्धा बोलवलेले नाही. त्यामुळे या प्रकरणामध्ये काही गोडबंगाल होत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणी आपल्या लाडक्या बहिणीला न्याय देणार का, अशी चर्चा सध्या पंढरपूर शहरात सुरू आहे. फसवणूक करून एखाद्या स्त्रीची बर्बादी करणाऱ्या अशा राजकीय घराण्याला पंढरीचा विठुराया तरी माफ करणार का, अशीही उलटसुलट चर्चा सध्या जोरात सुरू आहे. बघूयात ऐश्वर्या रोहन शिंदे नाईक काय म्हणाल्यात आणि तिचे वडील काय म्हणालेत ते पुढे पाहूयात. नमस्कार, माझं नाव ऐश्वर्या रोहन शिंदे नाईक. 2017 साली जानेवारी महिन्यात 23 तारखेला माझं लग्न रोहन शिंदे नाईक यांच्याशी झाला होता. त्यांना माझ्या वडिलांनी 25 तोळे सोनं, 2.5 किलो चांदी आणि 2 लाख रुपये कपड्यांना असं दिलं होतं. एक 6-7 महिने माझा संसार चांगला चालू होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्या उद्योगांसाठी पैशांची मागणी करत मला सारखं शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते. माझे पती आणि राहुल शिंदे नाईक यांनी मला सारखं शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. तुझ्या घरून 50 लाख रुपये आण, 1 कोटी रुपये आण, या सगळ्याची माहिती मी त्यांच्या पाहुण्यांना पण दिली होती. आत्यांना किंवा काका काकू लोकांना पण मी सांगितलं होतं. पण त्यांनी पण मला हेच म्हणले, तू पैसे आण नाही तर तुला या घरामध्ये आम्ही राहू नाही देणार. मग त्यांनी असा त्रास देत असताना मी माझ्या वडिलांकडे जाऊन राहिले. आम्ही नांदायला रेडी असताना पण त्यांनी मला घटस्फोटाचा दावा दाखल केला डिवॉर्ससाठी. आणि तरी पण आम्ही नांदणारच आहे म्हणून सांगत असताना त्यांनी स्वतःचं लग्न दुसऱ्या मुलीशी करून घेतलं. पोपटराव तावरे यांच्या मुलीशी त्यांनी लग्न करून घेतलं. त्यांना माहिती आहे माझं लग्न झालेलं, त्यांचं आणि माझं लग्न झालेलं आहे, त्यांचं डिवॉर्स नाही झालं आहे, तरी पण त्यांनी त्यांच्या मुलीशी यांचं रोहन शिंदे नाईक यांचं लग्न लावून दिलं.
आणि आता मध्यंतरी 2 तारखेला त्यांनी येऊन मला धमकी देऊन गेले. आता माझ्या भावानी नगरसेवक झालेला आहे पंढरपुरामध्ये. आमचं राजकीय बळ पण जास्त आहे. तू आमचं काही उखाडू शकत नाही. तुला किती वरपर्यंत जायचं आहे तिथे जा. तू आमचं काहीच नाही बिघाडू शकत. आता आज माझा भाऊ म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये पण आम्ही आता प्रवेश घेणार आहे. त्यामुळे तू आमचं काहीच बिघाडू शकत नाही. तुला किती वरपर्यंत जायचं आहे जा. आता तू जर ही केस मागे नाही घेतली आणि तू जर मला डिवॉर्स नाही दिला तर जगताप फॅमिलीला संपवल्यासारखं तुझ्या फॅमिलीला पण आम्ही संपवून टाकू, असं रिसेंट त्यांनी मला धमकी देऊन गेले 2 तारखेला गेल्याच महिन्यामध्ये. तुम्ही पहिली पत्नी आहे? हां, मी त्यांची पहिली पत्नी आहे. तुमची भूमिका काय आहे? आता त्यांनी जर म्हणजे आता मी तर अपेक्षा करते की एकनाथ शिंदे साहेबांनी काहीतरी मदत करावी आणि काहीतरी मला न्याय मिळवून द्यावा असं. महिला आयोगाकडे वगैरे हां, आता ते निर्जरा पथकांचे हेड आहेत, त्यांनीच माझं तपास करत आहेत PSI मॅम. मग त्यांच्याकडून पण मदतीचीच अपेक्षा आहे आम्हाला. नाही, पण ही एक तक्रार महिला आयोगाकडे वगैरे आपण केली आहे. हां, सोलापूरमध्ये ते पण चालू आहे आमचं. त्यांनी कुठल्या केसला पण येत नाहीत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.